ऑलिम्पिक वर्तुळाचा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ. तर आपण पाठाला सुरुवात करूया. ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ. सर्वप्रथम आपण या पाठाचे लेखक जे आहेत त्या लेखकांचा परिचय करून घेऊ. लेखकाचे नाव आहेत बाळ जगन्नाथ पंडित. त्यांचा जन्म 24 जुलै 1929 साली झाला, तर त्यांचा मृत्यू 17 सप्टेंबर 2015 साली झाला. हे प्रसिद्ध लेखक असून तसेच हे क्रिकेट सामन्याचे समालोचक समालोचक म्हणजे जे कॉमेंट्री वगैरे करतात ते. तर ह्या आपले जे लेखक आहेत त्यांनी क्रिकेट सामन्यांचे किंवा क्रिकेट मॅचेस जे आहेत त्यांचे काय केलेत, कॉमेंट्री सुद्धा केलेली आहे. पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलगाथा इत्यादी त्यांचे काय आहेत, हे प्रसिद्ध पुस्तके आहेत. तर हे होते आपले लेखक बाळ जगन्नाथ पंडित. तर या पाठाची आपण प्रस्तावना बघूया थोडक्यात, की या पाठामध्ये नक्की लेखकाला काय सांगायचे आहे आणि लेखकाला काय आज प्रस्तुत करायचं या पाठामधून. प्रस्तावना. ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात का व कशी झाली? हे सामने भरवण्यामागे उद्दिष्टे कोणती? ऑलिम्पिक वर्तुळाचा अर्थ काय? या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकाने घेतला आहे. आता तुम्हाला माहितीच असेल सर्वांना, की 23 तारखेपासून आता काय सुरू झालं, टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. तर ह्या ही जी स्पर्धा असली किंवा जागतिक स्पर्धा बोलतो आपण, त्या स्पर्धेबद्दल आपण काय घेणार आहोत, ते माहिती घेणार आहोत. योग्य वेळी हा पाठ आपल्याला सुरू झालेला आहे. जसं पाठ हा ऑलिम्पिक बद्दल आहे, तसेच आता ह्याच्यावरती जगाच्या धर्तीवरती काय चाललं आहे, ते टोकियो ऑलिम्पिक सुद्धा चालू झालेले आहेत. तरी हे ऑलिम्पिक सामने जे असतात, याची सुरुवात कशी व का का झाली, म्हणजे या ऑलिम्पिक सामने सुरू करण्यापाठीमागचे उद्दिष्ट कोणते होते, कोणत्या लोकांसाठी सुरू केली व कशी सुरू झाली व सर्वप्रथम कोणत्या देशातून सुरू झाली, या सर्वांची माहिती काय दिली त्या पाठातून आपल्याला लेखकाने दिलेली आहे. प्रस्तुत पाठातून ऑलिम्पिक या जागतिक स्पर्धाविषयी माहिती दिलेली आहे. तर या ऑलिम्पिक स्पर्धेविषयी काय दिले पूर्ण माहिती या पाठामध्ये लेखकाने आपल्याला करून दिलेली दिसून येते. तर आपण या पाठाला सुरुवात करूया. ऑलिम्पिक वर्तुळाची गोफ. तर आपण पाठाला सुरुवात करूया. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्व अनन्यसाधारण आहे. तर सर्वांगीण विकास म्हणजे काय? सर्वांगीण विकास म्हणजे सर्व बाजूने विकास. मग तो शारीरिक विकास असू दे, मानसिक विकास असू दे आणि अजून कोणताही विकास असू दे. हा जर सर्वांगीण विकास करायचा असेल, तर क्रीडेचे महत्व काय आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचे आहे. सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे. विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाची मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. आता ह्या ज्या स्पर्धा असतील ऑलिम्पिक स्पर्धा, हे काय ते जागतिक धर्तीवरती खेळले जातात. जवळपास जगातील सर्व जे खेळाडू असतील, खेळाडू काय करतात, त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि आपल्या देशाला आपण पदक कसं मिळवून देऊ, ते गोल्ड असू दे, सिल्वर असू दे किंवा ब्रांझ असू दे, आपल्या देशाला आपण पदक कसं मिळवून देऊ, ह्याच्यासाठी काय असतं, ते सर्व खेळाडू प्रयत्नशील असतात. आणि हे जे सामने असतात, सामने काय केले जातात, प्रत्येक 4 वर्षातून भरवले जातात. तर प्रत्येक खेळाडू या सामन्यांचा काय करत असतो, हा खूप जिव्हारीने काय करत असतो, हा वाट बघत असतो किंवा पूर्ण जीवाचे रान काय करत असतो, या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी देत असतो. ऑलिम्पिक क्रीडा सामन्याने एक मानाचे स्थान आहे. मानाचे असे तर खूप काय भरतात, हे खूप क्रीडा स्पर्धा वगैरे भरतात. पण ऑलिम्पिक स्पर्धेमधील जे काही मेडल असेल किंवा ऑलिम्पिक स्पर्धेमधील जे काही पदक असेल, हे काय ह्याला एक संपूर्ण मानाचे स्थान आपल्या जगाच्या पाठीवरती दिलेलं आहे. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटर भरधाव वेगाने जात होती. आता जिथे ऑलिम्पिक वगैरे भरतात किंवा जिथे ऑलिम्पिकचे सामने खेळवले जातात, त्याला ऑलिम्पिक विलेज असं बोललं जातं किंवा ऑलिम्पिक गाव मराठीमध्ये असं बोललं जातं. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. खेळाचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले.
खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडकत असलेला आम्हाला दिसला. लेखकाची गाडी जशी ऑलिम्पिक विलेज मध्ये शिरली, गर्दी भले असली तिथे, पण रहदारीसाठी काय होता ते रस्ता होता. खेळाचे मैदान जसे जसे जवळ येऊ लागले तसं तसा काय दिसू लागला एक एक पांढरा शुभ्र ऑलिम्पिकचा काय करू लागला, झेंडा समोर दिसू लागला किंवा झेंडा फडकत असलेला दिसून आला. ऑलिम्पिक सामन्याचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या, काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. आता आपल्या सर्वांना माहिती असेल, आता टोकियो ऑलिम्पिक वगैरे सुरू आहे. तर ऑलिम्पिकचा काय असतं, एक विशिष्ट असा झेंडा असतो. पांढऱ्या पार्श्वभूमीवरती 5 रंगाची काय केली असतात, हे वर्तुळे असतात आणि ती एकमेकांमध्ये काय असतात, हे गुंतलेली असतात. बघा त्याचा रंग निळा, काळा, लाल, पिवळा आणि हिरवा अशी 5 वर्तुळे काय असतात, एकमेकांमध्ये गुंतलेली दिसून येतात. तर आता ही 5 वर्तुळे असलेली कशाचं प्रतीक आहे? जणू 5 मित्र हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष देत आहेत. तर लेखक असे सांगतायत, की 5 वर्तुळे बघून असं वाटतं, की 5 मित्र जे असतील, 5 मित्र काय करतात, हातात हात घालून जगाला मैत्रीची काय देत आहेत, साक्ष देत आहेत. आता तुम्ही पहा, तुम्ही त्या मित्रासोबत जात असाल किंवा मित्रासोबत फिरत असाल, तुम्ही काय करता, हातात हात घालून चालता किंवा पाठीवर हात टाकता, खांद्यावरती हात टाकता. म्हणजे तुम्ही काय करता, एक मैत्रीची साक्ष देता, की आम्ही मित्र आहोत. तसेच हे वर्तुळ काय करतायत, ते आपल्या मैत्रीची साक्ष देत आहेत हातात हात घालून. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड आणि शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजेच विशाल अंतराळ. त्या झेंड्याचा अर्थ काय, की जे पार्श्वभूमी जी असेल, पांढरी पार्श्वभूमी जी आहे, हे काय आहे, ते एक विशाल अंतराळ आहे. अंतराळ म्हणजे काय, आपले हे पूर्ण एक आकाश आहे आणि ह्याच्यावरती 5 खंड जे असतील, 5 प्रमुख जे खंड आहेत, हे 5 प्रमुख खंड दर्शवणारी हे काय आहेत, हे वर्तुळे आहेत. हे वेगळ्या रंगाची काय आहेत, हे वर्तुळे आपल्याला दिसून येतात. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. सिटियस, अल्टियस आणि फॉर्टियस. आता ह्या ऑलिम्पिकचे जर आपण बघायला गेलो, ऑलिम्पिकचे काय आहे ब्रीदवाक्य. सिटियस, अल्टियस आणि फॉर्टियस म्हणजे काय? गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. तर हे आपल्या मराठीमध्ये आपण काय बोलतो, याला गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. आता हे ब्रीदवाक्य का ठेवलं असेल, त्या पाठीमागचं कोणतं कारण आहे किंवा त्या पाठीमाग काय उद्देश आहे तो पाहूया. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत. आता ह्या 3 अक्षर जे असतील किंवा 3 जे शब्द असतील, 3 शब्दाचा अर्थ काय? की प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त काय केलं पाहिजे? गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त अंगामध्ये ऊर्जा आणली पाहिजे. दुसरं असेल अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त म्हणजे सगळ्यांच्या समोर आपण कसं येऊ शकतो किंवा सगळ्यात पहिला आपण कसं येऊ शकतो, त्यासाठी काय केले पाहिजेत, हे प्रयत्न केले पाहिजेत. आणि तिसरं असेल बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत. म्हणजे आपली तेजस्विता टिकवण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे, आपल्याला जास्तीत जास्त कष्ट केले पाहिजेत किंवा श्रम केले पाहिजेत. असा संदेश हा ध्वज खेळाडूंना असा हा ध्वज संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनासाठी एक पर्वणीच असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यामध्ये भाग घेतात. स्त्री खेळाडूंची संख्या 2000च्या आसपास असते. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80,000 प्रेक्षक बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना सामने उभे राहून पाहता येतात. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावे बांधलेले असतात. आता इथे काय करतात लेखक, ऑलिम्पिक विलेज असेल किंवा ऑलिम्पिक गाव जे असेल, हे काय करतात, ह्याचे वर्णन करतायत, की या जागतिक स्पर्धेमध्ये किंवा या जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये जगभरातील जवळपास 5 ते 6,000 काय घेतात खेळाडू ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट किंवा करतात किंवा भाग घेतात. तर ह्याच्यामध्ये सर्वच हे पुरुष खेळाडू नसून 2 ते 3,000 काय असतात, ते स्त्री खेळाडूही असतात. ह्याच्यामध्ये 70 ते 80,000 प्रेक्षक बसू शकतील एवढे काय असतात, हे बसण्याची सोय असते. तसेच सुमारे 25,000 लोकांना उभे राहून सामने पाहता येईल याची सोय असते. तसेच या ऑलिम्पिक विलेजमध्ये 4 ते 5
पोहण्याच्या शर्यतीसाठी काय असतं ते बांधलेले तलाव असतात. खेळाचे विशाल मैदान, त्याभोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू या निवासस्थानासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज असे विशाल उपाहारगृहे, असे एक मोठे गावच असते. याला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. आता ऑलिम्पिक विलेज म्हणजे काय आहे ते बघा. याची प्रस्तावना दिली किंवा याचं वर्णन करून दिलेलं आहे. त्या ऑलिम्पिक मध्ये सर्वप्रथम काय असतं, खेळाडूंसाठी एक विशाल मैदान असतं. म्हणजे प्रत्येक खेळासाठी काय असतं ते एक विशाल मैदान असतात. जलतरण तलाव असू देत किंवा लांब उडीसाठी असू देत, तिरंदाजीसाठी असू देत, गोळाफेकसाठी असू देत, रनिंगसाठी असू देत. प्रत्येक खेळासाठी काय असतं तिथे विशाल मैदान असतात. प्रेक्षागार म्हणजे प्रेक्षकांना बसण्यासाठी काय असतात ते तिथे जागा बनवलेल्या असतात. रहदारीसाठी म्हणजे जे काही गाड्या येतील, 4 चाकी असतील, 2 चाकी असतील, त्या येण्या जाण्यासाठी काय असतात ते रस्ते सुद्धा बांधलेले असतात. स्त्री व पुरुष व स्त्री खेळाडूंसाठी काय असतं तिथे असंख्य खोल्या बांधलेल्या असतात, वसतिगृहे असतात. प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज असे विशाल उपाहारगृहे म्हणजे कॅन्टीन असतात. हे काशी एक मोठे काय असते गावच वसले असतात. तर तुम्ही जर गाव जर पाहिलं, गावामध्ये काय असतात सर्व सुखसोयी असतात. शाळा असते, ग्राउंड असतात, खाण्याचे पदार्थ असतात, रहदारीसाठी रस्ता असतो. तसेच ह्या प्रकारचे काय असतात एक ऑलिम्पिक विलेज तिथे आपल्याला दिसून येते. तिथे सर्व प्रकारचे काय असतात सुसुविधांनी नटलेल्या अशा खोल्या असतात, सुसुविधांनी नटलेल्या अशी काय वसतिगृहे असतात, उपाहारगृहे असतात. खेळाडूंना खेळण्यासाठी काय असतात ते किंवा प्रॅक्टिससाठी, सरावासाठी विशाल मैदाने असतात. तर ह्यालाच काय बोलतो आपण ऑलिम्पिक विलेज. ऑलिम्पिक विलेज वसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मांडण्यात आली. पहिले ऑलिम्पिक विलेज तिथलेच मेलबर्न हे कुठे ऑस्ट्रेलियामध्ये. पहिल्यांदा ही कल्पना कुठे आली 1956 साली मेलबर्न मध्ये. मेलबर्न मध्ये सर्वात पहिल्यांदा काय केले ऑलिम्पिक विलेज वसवण्यात आले. ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. हे सामने 5 दिवस चालत. इसवी सन पूर्व 1776 मध्ये सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. आता ऑलिम्पिक सामने जे असतील हे सामने काय केले जातात हे प्रत्येक 4 वर्षांनी भरवले जातात. आणि खेळ जे असतील खेळ जवळपास 5 ते 10 दिवस काय करतात हे चालतात. आता याची सुरुवात कुठून झाली? याची सुरुवात जी असेल ग्रीक देशापासून झाली 1776 मध्ये. इसवी सन पूर्व 1776 मध्ये हे सर्वप्रथम खेळ खेळवले गेले. याची नोंद काय आपल्याला इतिहासामध्ये सापडते. त्यापूर्वी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेद विसरून या यशस्वी स्पर्धकाचे प्रचंड स्वागत करत. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण-समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असेल. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्व 394 मध्ये हे सामने बंद पडले. आता ह्यामध्ये ग्रीक देश असतील ते ग्रीक देशाचे जे शहर असतील या शहरामध्ये लोक काय करायचे आपापसातले भेदभाव विसरून काय करायचे खेळाडूंना खेळाडूंना प्रतिसाद देण्यासाठी यायचे किंवा खेळाडूंचे प्रचंड असे स्वागत करायचे किंवा राष्ट्रीय सण समारंभ असेल त्यावेळी त्यांना काय केलं जायचं एक वेगळं मानाचं स्थान दिलं जायचं. पण जेव्हा ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला तेव्हा हे सामने काय केले हे बंद पाडण्यात आले किंवा बंद पडले. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या ऑलिम्पिक सामन्याची त्यानंतर 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. त्या दिवशी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्राचे प्रतिनिधी हजर होते. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे पुनर्जीवन केले. आता याची परत सुरुवात कशी झाली किंवा ऑलिम्पिक खेळ हे परत कसे सुरू झाले? 1894 मध्ये काय झाले फ्रान्स देशामध्ये एक ऑलिम्पिक काँग्रेस किंवा ऑलिम्पिक मीटिंग भरवण्यात आली. त्यामध्ये ह्या ऑलिम्पिक सामन्यावरती काय झाली खूप सारी चर्चा झाली. आता ह्याच्यामध्ये कुबर्टीन एक जो फ्रेंच क्रीडा तज्ञ आहे याने काय केले हे ऑलिम्पिक सामन्याचे पुनर्जीवन केले. पुनर्जीवन केले म्हणजे ऑलिम्पिक सामने काय होतील हे परत कसे सुरू होतील यासाठी काय केले प्रयत्न सुरू केले. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणेच यापुढे
आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवण्यात यावेत असे ठरले. आता ऑलिम्पिक का भरवण्यात आले? की शरीर संपदा वाढवण्यासाठी. म्हणजे जोपर्यंत तुम्ही क्रीडा विश्वामध्ये असतात किंवा जोपर्यंत तुम्ही क्रीडेशी जोडलेले असता, तोपर्यंत तुमची शरीर संपदा काय असते? बळकट राहते किंवा बलदष्ट राहते. तर ही शरीर संपदा कमवण्यासाठी, बल संवर्धन करण्यासाठी म्हणजे बल म्हणजे तुमची शक्ती संवर्धन करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशादेशातील हे मैत्री वाढून मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी काय केली? ही ऑलिम्पिक स्पर्धा परत काय केली? सुरू केली. 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्या निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त, ऐक्य या भावना वाढीस लागतात. आता 1896 मध्ये काय झाले? पहिल्यांदा ऑलिम्पिक सामने हे काय केले? भरवण्यात आले आणि तिथून ठरवण्यात आले, की प्रत्येक 4 वर्षांनी काय करायचे? हे ऑलिम्पिक सामने भरवण्यात यावे. आता ऑलिम्पिक सामने भरवण्यापाठीमागची उद्दिष्ट काय? की प्रत्येक देशामध्ये काय वाढवावी? सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त, ऐक्य या भावना वाढीस लागाव्यात यासाठी काय केले? हे ऑलिम्पिक स्पर्धा सुरू केलेले दिसून येतात. या सामन्यात 21 खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्याच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यासाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. आता खेळ कसे मॅनेज केले जातात किंवा खेळ हे कसे भरवले जातात? तर या जागतिक क्रीडा स्पर्धामध्ये किंवा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जवळपास 21 खेळांची काय केली तरतूद केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये काय असतं पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने भरवले जातात. आणि ऑलिम्पिकचे खेळ कसे व्हावेत किंवा ऑलिम्पिकचे व्यवस्था कशी होईल यासाठी एक काय केलेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली आहे. ते ऑलिम्पिक समिती जी असेल ह्याच्यामध्ये काय असतात प्रत्येक देशाचे काय असतात 1 ते 2 काय असतात हे प्रतिनिधी असलेले दिसून येतात. आता हे प्रतिनिधी काय ठरवतात? प्रतिनिधी हे ठरवतात, की खेळाडूंना कोणत्याही अं, काय बोलतात कोणत्याही कोणताही अभाव होऊ नये किंवा कोणतीही फॅसिलिटी त्यांना कमी पडू नये यासाठी काय करतात हे प्रगतीशील असतात. तर ऑलिम्पिकसाठी लागणारा जो काही खर्च असेल तो खर्च काय करतात हे त्या स्पर्धक स्पर्धक देश जो असेल म्हणजे स्पर्धा जो काही देश भरवणार आहे त्या त्या देशाकडे काय असतात हे पूर्णपणे खर्च सोपवलं जातं किंवा हे हा ऑलिम्पिकसाठी येणारा जो काही खर्च असेल हे पूर्ण काय करतात हे तो स्पर्धक देश ठरवत असतो किंवा देश उभा करत असतो. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. इथे सर्वांना समान संधी मिळते. आता इथे सर्वात महत्त्वाचं सांगितलंय, या क्रीडा क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद चालत नाही किंवा भेदभाव चालत नाही. नाही तर कोणते जातीवाद चालते, नाही ते कुठे धर्मभेद चालतो, नाही ते कुठे वर्णभेद चालतो. इथे फक्त काय असतात तुमच्या खेळाला मान दिला जातो किंवा तुम्ही जे काही खेळ खेळणार आहात त्यालाच तुमचा काय असतो हा मान दिला जातो. बाकी कोणत्याही भेदभावाला इथे काही नाहीये, जागा नाहीये. नाही ते वर्णभेद होतात, नाही ते जातीभेद होतात, नाही ते धर्मभेद होतात. इथे फक्त होतात ते काय, तुमची शरीर संपदा कशी आहे आणि तुम्ही खेळ कसे खेळता याबद्दलच काय केले जातात तिथे मान्यता दिली जाते. आता इथे काही हे दिलेली आहेत पहा, काही उदाहरणं दिलेली आहेत, की ज्याच्यावरून तुम्हाला समजेल, की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जातीभेद होत नाहीत किंवा वर्णभेद होत नाही. अमेरिकेतील जेन्सी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू. 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपद मिळवले. इतकेच नव्हे तर त्या चारही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेनचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. आता या खेळाडूची एक माहिती दिली जेन्सी ओवेन्स. हा भले आफ्रिकन मुळाचा असला, पण तो खेळला कुठून? अमेरिकेतून.
अमेरिकेच्या बाजूने खेळला. त्याने बर्लिन येथे ऑलिम्पिकमध्ये त्याने काय केले 4 अजिंक्यपद किंवा 4 गोल्ड मेडल मिळवले. आता त्यामध्ये लोकांनी वर्णभेद विसरून लोकांनी धर्मभेद विसरून त्या खेळाडूचा काय केला कौतुक केला. खूप सारा गौरव केला. केवढे कौतुक केले. ओवेनचा कोणताही वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने काय केली त्याची प्रशंसा करायला सुरू केली. तिथे कोणताही जातीभेद नाही केलाय, कोणताही वर्णभेद नाही केलाय. फक्त त्याच्याकडे काय पाहिले, त्याने अजिंक्यपद मिळवले. त्याने ऑलिम्पिकमध्ये काय केले उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. एमिल झटोपेक हा जकोस्लोवाकियाचा खेळाडू. 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. त्याने 5,000 मीटर धावणे, मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले. पण नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन ह्या जेटोपेकने ख्याती मिळवली. त्यामुळे जगातील सर्व लोकांना जेटोपेक बद्दल अभिमान वाटलाच, पण त्याबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. आता झेकोस्लोवाकिया जर पाहिलं तर एकदम छोटा देश. ह्या देशातील खेळाडू कोण? एमिल झोटोपेक. याने 5,000 मीटर धावणे असेल तर लांब पल्ल्याच्या शर्यती असतील, शर्यती जिंकण्याबरोबर त्यांनी काय केले खूप सारे असे विक्रमही केले. तर लोकांनी त्यांना काय केले जगातील मानवी रेल्वे इंजिन म्हणून काय दिली पदवी दिली. म्हणजे लोकांनी काय पाहिलं नाही किती छोटा देश आहे किंवा मोठा देश आहे हे नाही पाहिले. फक्त काय पाहिले तर खेळाडूकडे पाहिले, खेळाडूने किती उत्कृष्ट कामगिरी केले, तो कौतुकास किती पात्र आहे ह्याच्याकडे पाहूनच त्यांनी काय केले त्या खेळाडूला काय केलं, खेळाडूची प्रशंसा केली किंवा त्या देशाबद्दल लोकांना काय सुरू झालं, आदर निर्माण झाला. आफ्रिकेतील इथिओपियाचा एबेबी बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काढले. फॅनी बेकर्स या स्त्री खेळ आता इथे बघा एबी बिकेला या खेळाडूचे दिले. हे खेळाडू असतील किंवा आफ्रिकेतील इथिओपिया देश जर पहिला थोडासा गरीब देश आहे. तिथे खेळाडू असतील, खेळाडूंना तेवढ्या फॅसिलिटी दिल्या जात नाही जेवढ्या बाकीच्यांना फॅसिलिटी देतात. तिथल्या एका खेळाडूने काय केले, जे मॅरेथॉन जे असेल मॅरेथॉन काय केली फक्त 2 तास 15 मिनिटात काय केले हे काढले. तेही अनवाणी पायाने म्हणजे त्या कोणत्याही सुविधा नाहीत, पायामध्ये बूट नाही, चप्पल नाही, काय नाही, फक्त अनवाणी पायाने काय केले ती शर्यत पूर्ण केलेली आणि एक नवा विक्रम स्थापित केलेला दिसून येतो. फॅनी बॅकर्स या फॅनी बॅकर्स या स्त्री खेळाडूनंतर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणानून सोडले. 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद याचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात. आता इथे एक भारताचं उदाहरण दिलेलं आहे. भारताचं उदाहरण जर पाहिलं आपण स्वातंत्र्यापूर्वी किंवा स्वातंत्र्यानंतर भारतीय हॉकी टीमने काय केले, सर्वात जास्त ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवलेले दिसून येतात. जवळपास 5 ते 6 ऑलिम्पिक मध्ये भारताने काय केलेले आहे ते ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवलेले दिसून येतील. तर याचा मुख्य शिल्पकार कोण राहिलेले ते मेजर ध्यानचंद काय होते, ते मोठे हॉकी खेळाडू होते. त्यांनीच काय केले ते आपला जो संघ असेल किंवा आपला जो काही हॉकीचा संघ असेल, हॉकी संघाला काय केले गोल्ड मेडल मिळवून देण्यात खूप मोठं सहकार्य केलेलं किंवा खूप मोठं कार्य केले. तिथे एक आता एक छोटासा कहाणी सांगतो. मेजर ध्यानचंद यांचा खेळ हा इतका अप्रतिम होता किंवा इतका चांगला होता. तुम्हाला माहिती असेल जर्मनीचा हुकुमशाह हिटलरने काय दिली होती, मेजर ध्यानचंदना एक अपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही आमच्या देशाकडून खेळा. आमच्या देशाकडून जर खेळला तर तुम्हाला खूप सारे असे फॅसिलिटीज देईन किंवा खूप सारे असे पैसे देईन किंवा असे तुम्हाला काय केलं मानाचे असे स्थान दिले जाईल. पण मेजर ध्यानचंदने ते सर्व नाकारून काय केले, फक्त भारतासाठी त्यांनी ऑलिम्पिक मेडलसाठी किंवा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करून त्यांनी तिथे गोल्ड मेडल किंवा सुवर्ण पदक मिळवलेले दिसून येते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंचा पराक्रमाचा प्रयत्नाचा संदेश देणारा ध्वज डोलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील 5 खंडाचे 5 वर्तुळे समतेचा, विश्व बंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात व त्याच शेजारी क्षुद्र विचारांचा अंधकार घालणारी ज्योत तेवत असते.
म्हणजे आता एक शेवटी काय सांगितलं लेखकाने, की खेळाडूंचा जो काही पराक्रम असेल किंवा प्रयत्न असेल, हा प्रयत्न काय करतो, एक संदेश देतोय. संदेश काय देतोय, की विश्व बंधुता आणि समतेचा काय करतोय, जगाला, पूर्ण जगाला संदेश देतोय. आणि जी काही ज्योत पेटत असते किंवा ऑलिम्पिक मशाल ज्याला बोलतो, त्या ऑलिम्पिक मशाल काय करते, शुद्ध विचारांचा जो काही अंधकार असेल, तो अंधकार ही मशाल काय करत असते, आपल्या तेजस्वी उजेडाने काय करत असते, घालवत असते. तर हा आपला पाठ होता ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप. हा पाठ खूपच चांगल्या वेळी आपल्याला आलेला दिसून येतो, कारण आता टोकियो ऑलिम्पिक सुरू आहे, तर तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मिळून जाईल, की ऑलिम्पिक नेमकं असतं कसं, कधी सुरू झाले, त्याचा नेमका त्या पाठीमागची उद्दिष्टे काय आहेत, हे आपल्याला दिसून येतील. तर हे होता ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप. तर पुढे आपण पाहूया ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप या पाठातील काही शब्दार्थ किंवा असे काही शब्द असतील जे आपल्याला अडतील, त्याचा अर्थ पाहू आपण. तर काही शब्दार्थ आहे, शब्दार्थ पाहू आपण. आता इथे गोप म्हणजे काय, गुंफणे. वर्तुळ म्हणजे गोल किंवा सर्कल बोलतो आपण. सामने, स्पर्धा किंवा स्पर्धात्मक खेळ. समालोचक, सामन्याचे धावते वर्णन करणारा व्यक्ती किंवा कमेंटेटर, जसं बोलतो मी पहिल्यांदा सांगितले, समालोचक म्हणजेच कमेंटेटर. शतक, 100 ही संख्या. मनुष्य, मानव, माणूस. सर्वांगीण, सर्व अंगाने परिपूर्ण, मानसिक, फिजिकली सगळे बोलतो आपण ते. व्यक्तिमत्व, व्यक्तित्व. अनन्यसाधारण, अलौकिक, असामान्य. स्तर, पातळी किंवा थर. रसिक, गुणग्राहक. उद्दिष्ट, उद्देश, हेतू, प्रयोजन. लक्ष, अवधान, केंद्रित, एकवटलेले. पारंगत, निष्णात किंवा प्रवीण. मानकरी, आदरणीय व्यक्ती. धीर, गंभीर, शांत परंतु ठाम निश्चय असलेला. स्तंभ, खांब. ध्वज, झेंडा किंवा निशाण किंवा त्याला आपण फ्लॅग बोलतो. स्वतंत्र, मुक्त किंवा मोकळा. शुभ्र, धवल, सफेद. पार्श्वभूमी, मागील बाजू. गुंफणे, माळेत एकत्र ओवणे. खंड, मोठा विस्तृत भूप्रदेश. विशाल, मोठा विस्तृत. अंतराळ, आकाश किंवा अवकाश. ब्रीदवाक्य, घोषवाक्य किंवा ज्याला आपण स्लोगनी बोललं जातं. गतिमान, गतियुक्त. उच्चता, वरच्या दर्जाची किंवा श्रेष्ठ. तेजस्विता, चकचकीत, शोभायमान. स्फूर्तिदायक, प्रेरणादायक. मशाल, ड्युटी. तेवत किंवा जळत राहणे. पर्वणी, सणाचा दिवस. खेळाडू, खेळातील एक गडी. पोहणे, तरणे. तलाव, तळे किंवा जलाशय. प्रचंड, फार मोठा किंवा अवाढव्य. प्रेक्षक, पाहणारा किंवा ज्याला आपण ऑडियन्स ही बोलतो. वसतिगृह, भोजन निवास गृह. उपहारगृह आपण किंवा त्याला रेस्टॉरंट बोललं जातं. नोंद किंवा टाचन. गौरव, सन्मान. भेदभाव, परकेपणाची भावना. त्रास, नाश किंवा अवनती. प्रतिनिधी, मुख्यत्वे रिप्रेझेंटेटिव्ह. क्रीडातज्ञ, खेळतज्ञ किंवा स्पोर्ट्स एक्सपर्ट. पुनर्जीवन, दुसरा जन्म. शरीर संपदा, शरीरातील जोम. स्पर्धा, चढाओढ. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रातील किंवा इंटरनॅशनल. सद्भावना, चांगला विचार. विश्व बंधुत्व म्हणजे युनिव्हर्सलिझम. ऐक्य, एकजूट किंवा एकोपा. तरतूद, तजवीज किंवा व्यवस्था, अरेंजमेंट. स्पर्धक, आव्हान देणारा. वर्णभेद, वर्णावरून श्रेष्ठ कनिष्ठ ठरवणे किंवा रेशियल डिस्क्रिमिनेशन आपण बोलतो ना. संधी, मौका. वंश, कुल किंवा कुटुंब. ख्याती, प्रसिद्ध, कीर्ती किंवा थोरवी. अजिंक्य, जिंकता येण्यास कठीण. पराक्रम, शौर्य किंवा प्रताप. तर एक असे काही शब्दार्थ होते जे आपल्या पाठामध्ये येऊन गेलेत किंवा आपल्या पाठामध्ये आलेले आहेत, जाऊन आपल्याला पूर्ण पाठ हा समजायला किंवा सोपं आहे. आता याच्यामध्ये काही टिपा दिलेत किंवा असे काही शब्द दिलेले आहेत की शब्द तुम्हाला माहिती असले पाहिजेत. जसं बघा इथे मेलबर्न, ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरिया राज्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर. जसं मी सांगितलं, मेलबर्न एक आहे हे ऑस्ट्रेलियातील एक मोठं शहर मानलं जातं का एक सिटी आहे. ग्रीस, दक्षिण पूर्व युरोपमधील एजियन आणि आयोनियन समुद्रातील हजारो द्वीप समूहाचा देश. आकारमानाच्या दृष्टीने जगातील 97व्या क्रमांकाचा देश. याची राजधानी अथेन्स ही आहे. ऑलिव्ह, भूमध्य खोऱ्यात आढळणारी वृक्षाची लहान जमात. त्याच्या ऑलिव्ह फळापासून मिळणाऱ्या ऑलिव्ह तेलासाठी वृक्ष प्रसिद्ध आहे.
फ्रान्स पश्चिम युरोपमधील एक देश. पॅरिस हे त्याच्या राजधानीचे शहर आहे. मॅरेथॉन लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यती 10 किलोमीटर, 20 किलोमीटर किंवा 50 किलोमीटर अशा मॅरेथॉन असतात. कुबर्टीन हे फ्रेंच शिक्षक व इतिहासकार होते आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती संस्थापक होते. त्यांना आधुनिक ऑलिम्पिक खेळाचे काय केले जाते, जनक मानले जाते. जेसी ओवेन्स जन्म 1913, 1980 साली मृत्यू झालेला आहे ते. बर्लिन जर्मनीच्या राजधानीचे शहर. एमिल जेटोपेक 1952च्या हेलसिंकी उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये 3 प्रकाराचे सुवर्ण पदक जिंकणारा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू. इथिओपिया ग्रेट रिफ्ट व्हॅली द्वारे विभाजित झालेला आफ्रिका खंडातील देश. प्राचीन संस्कृतीचे ठिकाण. फॅनी बॅकर्स ही एक डच खेळाडू. वयाच्या 30व्या वर्षी दोन्ही मुलांची माता असताना तिने 1948 उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये 4 सुवर्ण पदक जिंकले. ध्यानचंद प्रसिद्ध भारतीय हॉकीपटू, यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. इथे बघा एक खूप महत्वाचं आहे, ध्यानचंद यांचा जो जन्मदिवस असेल हा दिवस काय केला जातो, राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये. एबेबे बिकेला 1960 उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये त्याने अनवाणी पायाने शर्यत जिंकून जागतिक पराक्रम नोंदविला आहे. तर हे काही टिप्स होत्या किंवा टिपा होत्या ज्या आपल्या पाठासंबंधित आहेत. तर आता वाक्यप्रचार बघून घेऊ. वाक्यप्रचार याच्यामध्ये कोणते कोणते आलेले आहेत. लक्ष वेधून घेणे म्हणजे आकर्षण घेणे. आता बघा, आता इथं वाक्यात प्रयोग कसा करायचा किंवा वाक्यात उपयोग कसा करायचा आहे. समोरून येणाऱ्या चांगल्या गाडीने किंवा चांगल्या कारने माझे लक्ष वेधून घेतले. पारंगत होणे किंवा निपुण होणे. मी क्रिकेट या खेळामध्ये काय आहे, पारंगत आहे. साक्ष देणे, ग्वाही देणे. मी माझ्या मित्राच्या खरेपणाची साक्ष दिली. शिकस्त करणे किंवा कठोर मेहनत घेणे. मी 10वीच्या SSC बोर्डामध्ये चांगले मार्क घेण्यासाठी शिकस्त केली आहे किंवा कठोर मेहनत केली आहे. गौरव करणे, माझ्या मित्राचा 10वीत नंबर आल्याबद्दल काय केलं, त्याचा गौरव केलेला आहे. ऱ्हास होणे किंवा नाश पावणे. पुनर्जीवन करणे, नव्याने निर्माण करणे. ख्याती मिळवणे, प्रसिद्ध मिळवणे. आणि शेवटचा असेल दणाणून सोडणे किंवा गाजवणे. हे असे काही वाक्य प्रचार आहेत आपल्या पाठामध्ये येऊन गेले. लक्ष वेधून घेणे, पारंगत होणे, साक्ष देणे, शिकस्त करणे, गौरव करणे, ऱ्हास होणे, पुनर्जीवन करणे, ख्याती मिळवणे आणि दणातून सोडणे. हे वाक्य प्रचार जे आपल्याला वाक्य प्रचार आल्यानंतर जे आपल्याला अर्थ लिहायचे वाक्यात उपयोगी करायचं आहे. तर आपण आता काय पाहिले, शब्दार्थ पाहिले, काही टिपा पाहिले आणि काही वाक्य प्रचार पाहिले की जे आपल्या याच्यामध्ये आले होते. तर आपण परत एकदा ह्या टॉपिकचं रिव्हिजन करू. ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप. आता हा जर पाहिला, हा समोर जो तुम्हाला दिसतो हा काय, हा ऑलिम्पिकचा झेंडा मानला जातो की कसा पांढरा शुभ्र पार्श्वभूमीवरती 5 काय असतात, ते 5 असे वर्तुळ असतात. 5 वेगळ्या रंगाचे काय असं वर्तुळ असतात आणि वर्तुळ जे असतील 5 वर्तुळ हे 5 खंडाचा काय केलेलं असतं, ते 5 खंडाचं एक हे असतं, म्हणजे 5 खंड असतील. 5 खेळाडूंचे खेळाडू जिथून ज्या ज्या खंडातून आले त्या खंडाचे काय केलं ते प्रतिनिधित्व केलेले दिसून येते. तर आपल्या मग ह्या पाठाचे लेखक आहेत बाळ जगन्नाथ पंडित. ते प्रसिद्ध लेखक, तसेच एक क्रिकेट सामन्यांचे काय ते समालोचक सुद्धा राहून गेलेले आहेत. आता या पाठामध्ये आपण नेमकं काय शिकलो की ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात कधी झाली, कशी झाली, आणि या ऑलिम्पिकची सुरुवात केली, सुरुवात करण्यापाठीमागचे उद्दिष्ट काय आहेत आणि ऑलिम्पिकचा वर्तुळाचा अर्थ काय. आता इथे जर पाहिलं, ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात कधी झाली, इसवी सन पूर्व 1776 साली ग्रीस मध्ये झाले. पण ग्रीस देशाचा जेव्हा ऱ्हास पावला किंवा ग्रीस सत्ता ऱ्हास पावली, त्यानंतर हे खेळ काय झाले, पूर्णपणे बंद झाले. त्यानंतर 1894 साली काय केले,
परत ऑलिम्पिक समिती बसवली आणि ऑलिम्पिक समितीमध्ये हे सुरुवात झाली की ऑलिम्पिक खेळ काय करत प्रत्येक 4 वर्षांनी आपल्याला सुरू करायचे. तर हे सुरू करण्यापाठीमागचे उद्दिष्ट काय होते हे आपण पाहू. तर पहिले ऑलिम्पिक जे असेल किंवा ज्याला आपण पहिले जे जागतिक ऑलिम्पिक असेल, हे जागतिक ऑलिम्पिक आहे ते कधी सुरू झाले? हे 1896 साली काय झाले हे फ्रान्समध्ये सुरू झालेले दिसून येतं. आता हे जे ऑलिम्पिक जे वर्तुळ दिसतात, हे वर्तुळ आपल्याला काय सांगतं? हे वर्तुळ आपल्याला काय सांगतं? ते पाचचे जे खंड असले किंवा जगाच्या पाठीवर जे 5 खंड आहेत, ते 5 खंडामधील जे काही लोक जे आहेत, त्या लोकांनी काय करायचंय? विश्व बंधुता किंवा समतेने राहायचंय. समतेने राहायचंय म्हणजे त्यामध्ये काय करायचंय आपल्याला? बंधुत्व टिकवून राहायचं किंवा आपल्याला समता टिकवून राहायची. तर हे काय आहे ते या ऑलिम्पिकचं मेन उद्दिष्ट आहे किंवा मुख्य असं उद्दिष्ट असं म्हणलं जातं. आता उद्दिष्ट म्हणजे काय? की हे कशासाठी भरवले गेलेत किंवा ऑलिम्पिक जे असतील, ऑलिम्पिक नेमके भरवले कशासाठी भरवले का जातात? तर याचं मेन उद्दिष्ट हा असतो की मुख्य उद्दिष्ट हे असतात की जगातले जे काही लोक एकमेकाची मैत्री भावना ठेवतील किंवा मैत्रीशी जगतील किंवा मैत्रीपणाने कशी राहतील, हे लोक काय करतील विचार करू शकतील किंवा लोक कशी एकमेकासोबत एकत्र राहू शकतील किंवा एकमेकाचा विचार करू शकतील. इथे कोणत्या प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नाही, कोणत्या प्रकारचा भेदभाव नाही, इथे कोणत्या प्रकारचा वर्णभेद चालणार नाही, इथे कोणत्या प्रकारचा जातीभेद चालणार नाही, ते कोणत्याही प्रकारचा काय धर्मभेद चालणार नाही. इथे फक्त काय चालणार? खेळाडूंची जी काही बलसंवर्धन असेल किंवा शारीरिक संपदा जे असेल, हेच फक्त काय दिसणार आहे इथे या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दिसणार आहे. हेच आपला लेखक सांगायचा प्रयत्न करतो की ऑलिम्पिक सामने जे असतील त्याच्या पाठीमागचं मेन उद्दिष्ट काय? की लोक सर्व प्रकारचे भेदभाव विसरून फक्त इथे एका एका पदकासाठी किंवा एका मेडलसाठी काय करतील एकमेकाची स्पर्धा करतील. आणि स्पर्धा करताना कोणत्या प्रकारचा भेद नाही, काही नाही. इथे फक्त असेल तो फक्त काय असेल? स्पोर्ट्स आपण बोलतो म्हणजे खेळ भावना असली पाहिजे. फक्त खेळ भावनाच लोकांमध्ये काय असली पाहिजे आणि तीच लोकांसमोर काय आली पाहिजे? सर्व जगासमोर आली पाहिजे. येथे काही उदाहरणे दिली. इथिओपियाचा खेळाडू असेल किंवा बाकीचे खेळाडू असेल, या खेळाडूंची काही उदाहरणे दिली. जसं आपले सर्वात मोठे हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांचे उदाहरण दिले, की भारतीय हॉकीचा ऑलिम्पिकमध्ये कसा दबदबा होता. 4 ते 5 गोल्ड मेडल काय केले ते भारतीय हॉकी संघाने मिळवलेले आहेत ऑलिम्पिकमध्ये. आणि हे कोणामुळे शक्य झालेले ते तर एक भारतीय हॉकी संघाचे पूर्व कप्तान मेजर ध्यानचंद. तर असे काही आपले खेळाडू होते आणि ह्याच आता आपण टोकियो ऑलिम्पिक मध्ये पाहिजे. टोकियो ऑलिम्पिक मध्ये आता पहिल्याच दिवशी जे असेल मीराबाई चानू असतील. मीराबाई चानू यांनी काय केलेत? वेट लिफ्टिंग मध्ये हे काय ब्रांज पदक मिळवलेलं आहे. ब्रांज पदक मिळवल्यानंतर पदक मिळवण्यापाठीमागे मीराबाई चानू यांचे किती श्रम असेल किंवा किती कष्ट असेल हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे 202 किलो काय केलं त्यांनी वजन वेट लिफ्टिंग मध्ये उचललेत आणि त्यांनी ब्रांज पदकावरती काय केलेत आपली मोहर उमटवलेली आहे. म्हणजे जगाच्या पाठीवरती भारताचा काय केलं ठसा उमटवलेला आहे किंवा जगाच्या पाठीवरती भारतासाठी काय हे गौरवणीत भाग आहे किंवा कौतुकाचा भाग आहे. पण ह्यासाठीच आता पुढे असतील किंवा 8 ऑगस्ट पर्यंत काय चालणार आहे ते पूर्णपणे ऑलिम्पिक खेळ चालणार आहेत. त्यामध्ये आपण असं भाकीत करू शकतो की अजून काही आपल्याला मेडल मिळू शकतील किंवा अजून काही पदक आपल्याला या ह्याच्यामध्ये ऑलिम्पिक मध्ये मिळू शकतील. टोकियो 2020 मध्ये आपल्याला अजून काही ऑलिम्पिक पदके मिळू शकतील आपण याची आशा करूया. तर आजचा हा पाठ आपला इथे संपतोय. तर उद्याच्या पाठामध्ये आपण ह्या पाठावरती काय करणार आहोत? स्वाध्याय बघणार आहोत की स्वाध्याय कसे सोडवायचे आहे. स्वाध्यायामध्ये जे हे असतील प्रश्न असतील प्रश्नांची उत्तर कशी द्यायची आहेत
या सर्व बाबींचा आपण विचार करून काय करणार आहोत? उद्या स्वाध्याय आपण सुरू करणार आहोत. तर आजचा हा पाठ